नमस्कार. आज आपण एक अशी जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला शिकवते की जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं. ही गोष्ट आहे एका महाधूर्त कोल्ह्याची आणि त्याच्या साधुगिरीच्या ढोंगाची. चला तर मग बघूया यात नक्की काय घडतं. आपल्या आयुष्यात अनेक लोक भेटतात, नाही का? पण त्यांच्यातला खरा चेहरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखणं खूप अवघड असतं. हाच तो प्रश्न आहे आणि गंमत म्हणजे आपली आजची कथा नेमकं याच रहस्याचा उलगडा करणार आहे. अच्छा, तर ही कथा आली कुठून हे जाणून घेणं ही खूप इंटरेस्टिंग आहे. ही आहे एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय, तर या त्या गोष्टी आहेत ज्या स्वतः गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. दिसायला अगदी सोप्या, सरळ, पण त्यातून मिळणारा जो बोध आहे ना, तो खूप मोठा असतो. आणि विचार करा, ही गोष्ट सांगण्याची वेळ का आली? कारण खुद्द बुद्धांना त्यांच्याच एका अनुयायाच्या ढोंगीपणाचा अनुभव आला होता आणि त्याला किंबहुना सगळ्यांनाच एक धडा शिकवण्यासाठी त्यांनी ही गोष्ट सांगितली. चला ऐकूया तर मग काय होती ही गोष्ट. तर मग गोष्ट सुरू होते बनारस जवळच्या एका जंगलात. आणि इथेच राहतो आपल्या कथेचा नायक. हा कोणी साधासुधा उंदीर नाहीये, हा आहे उंदरांचा राजा. आकाराने एखाद्या रानडुकराच्या पिल्ल्याएवढा मोठा. आणि हा राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः बोधिसत्व आहेत. बुद्धिमत्ता आणि सामर्थ्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. आणि हो, जिथे नायक असतो तिथे खलनायक तर असणारच, बरोबर? तर त्याच जंगलातल्या एका धूर्त कोल्ह्याची नजर या उंदरांच्या वस्तीवर पडते. आणि बस त्याच्या मनात एक भयंकर कट शिजायला सुरुवात होते. आता इथे बघा या कोल्ह्याची चलाखी. तो थेट हल्ला नाही करत. नाही, तो साधुत्वाचे एक असं काही प्रभावी नाटक करतो ना, की सगळेजण त्याच्या जाळ्यात अलगद अडकतात. पाहूया तर काय होतं हे त्याचं नाटक. तर त्याच्या नाटकाचा पहिला अंक, तो काय करायचा? नदीकिनारी जायचा आणि शांतपणे डोळे मिटून फक्त एका पायावर उभा राहायचा. असं वाटायचं की जणू कोणी महान तपस्वीच तपश्चर्येला बसलाय. आणि एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याचा दावा काय होता माहीत आहे? की तो फक्त आणि फक्त हवा खाऊन जगतो. म्हणजे विचार करा, अन्न पाण्याचा त्याग केल्याचं नाटक करून तो किती मोठा साधू आहे हेच तो सगळ्यांना दाखवत होता. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे तो रोज सूर्याची पूजा करायचा, त्याची उपासना करायचा. आता हे सगळं नाटक पाहून उंदरांचा तो बुद्धिमान राजा बोधिसत्व तो सुद्धा प्रभावित झाला. त्यालाही क्षणभर वाटलं की अरे वा, हा खरंच कोणीतरी महान साधू दिसतोय. आणि मग बघा गंमत. जेव्हा कोणीतरी त्याला विचारलं की महाराज, तुम्ही एका पायावर का उभे राहता, तेव्हा त्याने दिलेले उत्तर ऐकून तर सगळेच जण थक्कच झाले. तो काय म्हणाला? अरे, माझ्या पुण्याचं ओझं इतकं वाढलंय की ही बिचारी पृथ्वीसुद्धा ते पेलू शकत नाही, म्हणूनच मी फक्त एका पायावर उभा राहतो. आता बोला, या एका उत्तरानं त्याचा साधूपणा जणू सगळ्यांच्या मनावर शिक्कामोर्तब करून गेला. सुरुवातीला सगळं अगदी छान चाललं होतं, पण लवकरच या श्रद्धेच्या मागे एक भयंकर रहस्य दडलेलं आहे हे समोर येऊ लागलं. कारण काय, तर हळूहळू एक एक करून उंदीर गायब व्हायला लागले होते. आता त्यांचा रोजचा एक नियम ठरलेला होता. रोज सकाळी आणि संध्याकाळी सगळे उंदीर रांगेने जाऊन त्या साधू कोल्ह्याला नमस्कार करायचे. पण बिचाऱ्यांना काय माहीत की त्यांचा हाच नियम त्यांच्या जीवावर बेतणार होता. आणि त्यामागचं कारण होतं हे. तो ढोंगी कोल्हा काय करायचा, जेव्हा सगळे नमस्कार करून परत जायचे तेव्हा रांगेतल्या सगळ्यात शेवटच्या उंदराला गुपचूप उचलून फस्त करायचा. कोणाला काही कळायच्या आतच त्यांची संख्या बघता बघता 500 वरून 350 वर आली होती. पण बाकीचे उंदीर गेले कुठे? हा एकच प्रश्न आता सगळ्यांना सतावत होता. त्यांच्या त्या आनंदी वस्तीवर आता भीती आणि संशयाचं एक गडद सावट पसरलं होतं. आणि बरोबर इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. बाकी सगळ्यांच्या डोळ्यांवर त्या श्रद्धेची पट्टी बांधलेली होती, पण राजा बोधिसत्वाच्या मनात मात्र संशयाची पालचूक चुकली. त्यानं ठरवलं, काहीही करून ह्या रहस्याचा छळा लावायचाच. बोधिसत्वाच्या मनात आता विचारचक्र सुरू झालं. एका बाजूला त्या साधूचे शब्द होते, मी फक्त हवा खाऊन जगतो, आणि दुसऱ्या बाजूला होतं कठोर वास्तव, तरीही आपले उंदीर गायब होत आहेत. त्याला कळून चुकलं होतं की इथे डाळीत काहीतरी काळं नक्की आहे. जे दिसतंय ते अजिबात खरं नाही. आणि मग हे सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी राजानं एक धाडसी योजना आखली. त्यानं ठरवलं की तो स्वतःच शिकार बनून त्या शिकाऱ्याची परीक्षा घेईल. आणि म्हणूनच त्या दिवशी तो सगळ्यांना पुढे जाऊ देतो आणि स्वतः रांगेत सगळ्यात शेवटी उभा राहतो. आणि तो क्षण आलाच. जशी त्या कोल्ह्यानं राजावर झडप घालण्याचा प्रयत्न केला तसा राजा चपळाईने मागे फिरला आणि गरजला,
जिथे साधुत्व केवळ एक बुरखा असतो तिथे मांजराचा स्वभाव दिसतोच. वाह, काय वाक्य आहे. कथेचं सगळं सार या एका वाक्यात सामावलेलं आहे. तर आता गोष्ट आली आहे तिच्या निर्णायक क्षणी, संघर्षाचा तो क्षण जिथे त्या खलनायकाच्या ढोंगाचा पर्दाफाश होणार आहे. राजा बोधिसत्व क्षणाचाही विचार करत नाही. तो थेट त्या कोल्ह्याच्या नरड्यावर झेप घेतो आणि त्या ढोंगीपणाचा, त्या फसवणुकीचा खेळ कायमचा संपवून टाकतो. ज्यानं इतरांना फसवलं त्याचाच शेवट झाला. आणि कथा संपल्यावर बुद्धांनी त्यामागचा खरा अर्थ उलगडून सांगितला. ते आपल्या अनुयायांना म्हणाले, तो धूर्त कोल्हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्यातलाच तो ढोंगी भिक्षू आहे. आणि तो बुद्धिमान उंदरांचा राजा, तो म्हणजे मी स्वतःच होतो, माझ्या पूर्वीच्या जन्मी. बघा, ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट असली तरी ती आजही किती लागू पडते नाही का? ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. आजच्या काळात, या आधुनिक जगात दुष्टपणा असे कोणते नवीन बुरखे पांघरून वावरत असेल? मग ते सोशल मीडियावर असो, राजकारणात असो किंवा अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात. यावर विचार करणं गरजेचं आहे नाही का?